फेब्रुवारीचा 8वा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे। लाडकीला फेब्रुवारीचा हप्ता आजच। लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता, आज महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना आत्ताच ऑर्डर दिली आहे। राज्यातील एकही लाडकी बहीण आता शिल्लक राहता कामा नये। सर्वच्या सर्व सरसकट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज फेब्रुवारीचा 8वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये सोडण्याचे आदेश सकाळी सर्व अधिकाऱ्यांना आता दिलेले आहेत। त्यामुळे राज्यातील अनेक महिलांच्या खात्यावरती आजच 1500 रुपये येणार आहेत। सकाळी सर्व अधिकाऱ्यांना ही ऑर्डर तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिले आहेत। ते जे बोलतात ते 100% करून दाखवतात। त्यामुळे सरसकट एकही शिल्लक लाडकी बहीण आता राहणार नाही। सर्वांच्या खात्यावरती हे पैसे सोडण्याचे आदेश स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज तुम्हाला 3 प्रकारचे मोठे लाभ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर आता दिली आहे। त्यामुळे 100% आजच तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। सकाळीच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा देखील आता झालेले आहेत। तुम्हाला 3 प्रकारचे लाभ आता तुमच्या बँकेच्या खात्यात आज सोडले आहेत। यामध्ये काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये येणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये येणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये येणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता ही ऑर्डर दिली आहे। लाडक्या बहिणींना आज या 14 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ लागले आहेत। यामध्ये काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून 6000 रुपये देखील जमा झाल्याचा SMS सुद्धा आता आलेला आहे। तर काहींच्या खात्यावरती फक्त 1500 रुपयेच जमा झाल्याचा SMS आलेला आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी आता आज 14 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींनो, ही मोठी आनंदाची बातमी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिले आहे। त्यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेचा सकाळीच DBTचे बटन दाबले होते। त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आता सकाळपासून येऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता महत्त्वाच्या मोठ्या 11 बँका ज्या आहेत, तर त्या 11 ज्या मोठ्या बँका आहेत, तर तसेच महत्त्वाचे 14 जे जिल्हे आहेत, तर ते लोकसंख्येच्या मानाने मोठे जिल्हे आहेत। त्यामुळे हे जे 14 जिल्हे आहेत यामध्ये सुद्धा आज फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे निवडले आहेत। हे 14 जिल्हे निवडले आहेत, तर मग आता कोणत्या 11 बँकासाठी निवडले आहेत आणि कोणते 14 जिल्हे आसाठी निवडले आहेत, तर बघा सर्वांनी यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। सकाळीच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा SMS बँकेकडून आता आलेला आहे। तसेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये देखील जमा झाल्याचा SMS बँकेकडून आता आलेला आहे, तर काहींच्या खात्यावरती फक्त 1500 रुपयेच आता जमा झाल्याचा SMS आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे तुमचे लाडके भाऊ, त्यांच्यावर तुमचा खूप विश्वास आहे। त्यामुळे ते जे बोलतात तेव्हा 100% पैसे बँकेत देत असतात। त्यामुळे तुम्हाला जर आजच हप्ता पाहिजे असेल तर लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघा। फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे अजून जर तुम्हाला आले नसतील तर आजसाठी निवडलेले हे 14 जे जिल्हे आहेत, तर ते कोणकोणते आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। आणि 11 ज्या बँका महत्त्वाच्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत नक्की बघा। आज राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यामध्ये पैसे हे सोडले आहेत। सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून DBTचे बटन दाबले आणि इकडे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला देखील सुरुवात सकाळपासून झालेली आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे सुद्धा आता आले आहेत। आता बघा या ठिकाणी 3000 रुपये सुद्धा काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये देखील जमा झाले आहेत। तसा बँकेकडून SMS सुद्धा आले आहे, तर काहींच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये आज सकाळी जमा झाले आहेत। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना
आता या महत्त्वाच्या 11 बँकेमध्ये आणि राज्यातील महत्त्वाच्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या 14 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे हे सकाळपासून येऊ लागले आहेत। त्यामुळे तुम्ही सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघत राहा। आता तुम्हाला कोणतेच टेन्शन नाही महिलांनो, तुम्हाला कोणते टेन्शन नसणार आहे, कारण स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की पुढील 5 वर्षापर्यंत एकही कोणताही निकष लावला जाणार नाही। त्यामुळे आता तुम्हाला महिन्याच्या महिन्याला हे पैसे येतच राहणार आहेत। परंतु आज जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता येणार तर तो याच 14 जिल्ह्यात जमा केला जाणार आहे। त्यामुळे कोणते ते 14 जिल्हे आहेत नक्की बघा। आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये येऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना डायरेक्ट 6000 रुपये देखील येऊ लागले आहेत, तर काहींना फक्त 1500 रुपयेच येऊ लागले आहेत। त्यामुळे कोणकोणत्या महिलांना किती लाभ मिळणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा। आजसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निवडलेल्या या मोठ्या 11 बँका ज्या आहेत, तर या बँका आणि 14 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैसे जमा होऊ लागले आहेत। आत्ताच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झाल्याचा SMS बँकेकडून आलेला आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजसाठी कोणत्या 14 जिल्ह्यासाठी हे पैसे येणार आहेत बघा, आणि या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा असेल आणि 11 बँका निवडल्या आहेत, या 11 बँका कोणकोणत्या आहेत बघा। त्यामध्ये जर तुमचं खातं खोललेलं असेल तर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये आता बँकेकडून SMS येणार आहे। त्यामध्ये 6000 रुपये तर असणार आहेत, किंवा 3000 रुपये तर असणार आहेत, किंवा 1500 रुपये तर यामध्ये असणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही आतापर्यंत जर 7 हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेमध्ये घेतले असतील आणि तुम्ही 8व्या हप्त्याचे जर आतुरतेने वाट बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे आता सोडले आहेत। ते जेव्हा पैसे सोडतात त्यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे हे येतच असतात। सकाळी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या DBTचं बटन त्यांनी स्वतः दाबलेलं आहे। त्यांनी तिकडे बटन दाबले आणि प्रशासनाने निवडलेल्या महत्त्वाच्या या 14 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे हे पोहोचलेले आहेत। तर कोणकोणते हे 14 जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या 11 बँका आजसाठी निवडल्या गेल्या आहेत, आता याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आता मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण तुम्ही नक्की बघायचा आहे। आजसाठी कोणकोणत्या 11 बँका राज्य सरकारने निवडल्या आहेत आणि आजसाठी कोणकोणते 14 जिल्हे सरकारने निवडले आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा। तुम्ही 11 बँकेमध्ये जर खातं जर आता खोललेलं असेल तर बघा, कारण या 11 बँकेमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। कारण तुम्हाला लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजिबात यामध्ये आता इथून पुढे तुम्हाला कोणतंच टेन्शन घेऊ नका। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे येऊ लागले आहेत। कोणत्याही लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वंचित म्हणजे वेगळं ठेवलं जाणार नाही, असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आता सांगण्यात आलं आहे बघा। त्यामुळे आज सकाळपासून लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे हे आता जमा होऊ लागले आहेत। आतापर्यंत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून पैसे आलेले देखील आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्या त्या 11 बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगतो, आणि त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वाच्या मोठे 14 जिल्ह्यामध्ये आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये आजसाठी पैसे येऊ लागले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। प्रशासनाने आज निवडलेल्या 11 बँका सांगतो ज्यामध्ये पैसे आज जमा होऊ लागले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिली जी बँक आहे तर ती बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर दुसरी बँक आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक, तिसरी बँक आहे ती म्हणजे ICICI बँक, चौथी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 5वी बँक आहे ती म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 6वी बँक आहे ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। या बँकेमध्ये सर्वात जास्त महिलांनी खाते उघडून आता ठेवले आहे। त्यानंतर 7वी बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक, 8वी बँक आहे ती बँक म्हणजे इंडियन बँक, 9वी बँक आहे ती बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा,
त्यानंतर 10वी बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक, त्यानंतर 11वी बँक आहे ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। तर बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या बँका आहेत, जर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँकेचे खाते या 11 बँकापैकी जर तुम्हाला उघडले असेल तर तुम्हाला पैसे येऊ लागले आहेत, तर तुम्हाला आले पण पैसे असतील। एकदा तुम्ही बँक अकाउंट किंवा गुगल पे फोन पे चेक करा। यामध्ये बघा आता जर तुम्हाला अजून पण पैसे आलेच नसतील तर आता प्रशासनाने ठरवून दिलेल्या आता पुढे सांगणाऱ्या त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असला पाहिजे। तर बघा यामध्ये कोणकोणते 14 जिल्हे असणार आहेत, तुम्हाला पुढील 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला 14 जिल्ह्यांची नावे सांगतो। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा इथं अत्यंत मोठी माहिती आता प्रशासनाकडून आली आहे। तर बघा तुम्हाला आता त्या 14 जिल्ह्यांची नावे सांगतो आणि सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे, कारण यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्हाला जर 8वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कोणकोणते 14 जिल्हे यामध्ये आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता त्या 14 जिल्ह्यांची नावे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे। या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आज हे पैसे येणार आहेत। सकाळीच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये आले आहेत, काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये आले आहेत। तसा बँकेचा SMS सुद्धा लाडक्या बहिणींना आता आलेला आहे। त्यामुळे कोणकोणते जिल्हे प्रशासनाने आजसाठी निवडले आहेत बघा। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे DBTचे बटन सकाळीच दाबले आहे। त्यांनी तिकडे DBTचे बटन दाबले आणि सकाळी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या सर्वच्या सर्व या 14 महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पैसे बँकेमध्ये जमा होऊ लागले आहेत। तर सर्वात मोठी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिलेली आहे। तर बघा एकनाथ शिंदे साहेब त्यांचा वादा हा पक्का असतो, ज्यावेळी ते पैसे तिकडून सोडतात त्यावेळी बटन दाबतात, त्यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ लागतात। त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुम्हाला आतापर्यंत जर तुम्ही 7 हप्ते घेतले असतील तर बघा तुम्हाला आजच पैसे येणार आहेत। सर्वांनी काळजीपूर्वक बघा। एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही हे जे 14 जिल्हे आहेत तर ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत नक्की बघा। हे पैसे सोडताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, लाडक्या बहिणींना आम्ही इथून पुढे पैसे देण्यासाठी अजिबात कधीच ते वेळ करणार नाही असं सांगितलंय, कारण यांच्यामुळे आम्ही स्वतः निवडून आलो आहोत, त्यामुळे वेळ करणार नाही असं सांगितलंय। त्यामुळे त्यांचा जो हप्ता आहे 8वा तर तो तुम्हाला वेळ होणार नाही। आता 8वा हप्ता तुम्हाला लगेच मिळणार आहे। कोणताही हप्त्यासाठी इथून पुढे अजिबात वेळ आम्ही करणार नाही। जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आम्ही वेळेत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर त्यांनी असं म्हणून महत्त्वाच्या 11 बँका सांगितल्या। लाडकी बहिणींनो तुम्हाला माहीत असेल आता आम्ही महत्त्वाच्या तुम्हाला 11 बँका ज्या सांगितल्या आहेत तर त्या स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या आहेत। तर तुम्ही त्या 11 बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर कोणकोणते 14 जिल्हे आता आजसाठी आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। यासाठी 14 जिल्हे कोणकोणते आहेत, यासाठी निवडले कोणते आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री यांनी बघा यामध्ये काय सांगितलंय, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की कोणत्याही लाडकी बहीण योजनेच्या ज्या हप्ता घेत आहेत महिला तर त्यांना कोणालाही योजनेमधून कधीच वगळलं जाणार नाही। पुढील 5 वर्ष तुम्हाला हप्ता येणार आहे, म्हणजेच कोणालाही वंचित ठेवलं जाणार नाही। बघा आता तुम्हाला 14 जिल्हे सांगतो। यामध्ये पहिला जो जिल्हा आहे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। यामधील पहिला जिल्हा आहे मुंबई उपनगर, त्यानंतर दुसरा जिल्हा महत्त्वाचा आहे तो म्हणजे बघा जालना जिल्हा आहे। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून SMS येऊ लागले आहेत। तर बघा काही लाडक्या बहिणींना 6000 रुपये येऊ लागले आहेत। तर बघा यामध्ये काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये येऊ लागले आहेत। तर काही लाडक्या बहिणींना कोणाकोणाला 1500 रुपये देखील येऊ लागले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तर तो छत्रपती संभाजीनगर, त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव, त्यानंतरचा या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना येऊ लागले आहेत पैसे। त्यानंतर अमरावती आहे, अमरावती जिल्ह्यात सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे सकाळपासून येऊ लागले आहेत। त्यानंतर बघा
काही लाडक्या बहिणींना त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला. या अकोला जिल्हा आहे, तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून पैसे हे जमा होऊ लागले आहेत. बघा त्यानंतर नागपूर जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागले आहेत. त्यानंतर आहे परभणी जिल्हा, तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून काहींना 3,000 रुपये, तर काहींना 6,000 रुपये, तर काहींना 1,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या जिल्ह्यामध्ये SMS आलेला आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये, त्यानंतर रायगड जिल्हा आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना आता पैसे येऊ लागलेत. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे आले आहेत. तर बघा यामध्ये नंदुरबार जिल्हा आहे, त्यानंतर तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्हा आहे, त्यानंतर नांदेड जिल्हा. या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे आता आलेले आहेत. तर बघा हे जे जिल्हे आहेत ते महत्त्वाचे आहेत. बघा आता यामध्ये मागील 4 महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणींना बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे तेव्हा ते अर्ज न भरल्यामुळे पैसे आले नाहीत, त्यांना 6,000 रुपये येणार आहेत. तर काही लाडक्या बहिणींना मागील 2 महिन्यापासून पैसे मिळाले नाहीत, तर त्यांना 3,000 रुपये मिळणार आहेत. तर काही लाडक्या बहिणींना 7 हप्ते आतापर्यंत मिळाले आहेत, परंतु 8वा हप्ता मिळायची वाट बघत आहात, तर त्यांना 1,500 रुपये मिळणार आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे आज येत आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.